धावपती आतापर्यंत 3 या अंकांवर 3 रन्स ऑन अ कार्ड. ऑन साइडला वळवण्याचा मानस होता. अगदी बॉडी लाईनला हलकासा चेंडू हा लागला जातोय. एकीकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, दुसरीकडे एक स्ट्रॉंग गोलंदाजी अटॅक. मागील सामन्यामध्ये संचितने केलेली ती फलंदाजी काय अफलातून राहिली. खरा हिरो ठरला गेला मागील सामन्यामध्ये. अफलातून पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅटच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकलात. 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स आणि तदनंतर अगदी गेम मध्ये असलेला अवेअरनेस, या सर्व काही गोष्टी अगदी पाहायला मिळाल्या. अनिकेत गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. अकुटा पॅची लेंथ ऑन साइडला ऑन दी टोच खेळलाय. ही राहिल अन्सारी याची ताकद आहे. खूप सुंदर पद्धतीचा हा स्ट्रोक सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावेंकरिता आणि 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धावफलक. ऑन दी टोस आला आणि खूप चांगल्या पद्धतीने पिक केले या स्ट्रोकला आणि सरळ फेकून दिलं वाईडिश काव कॉर्नर, सीमारेषा पार. 6 धावेच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर हे धाव फलक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा मानस, गतीमध्ये परिवर्तन, हलकसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम 94 कामन हा संघ 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात. अनिकेत त्याने प्रत्येक मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी करून दाखवले. प्रथम आहे अगदी या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्याकरिता अगदी सुसज्जित होतोय. योग्य त्या पद्धतीची अगदी आतापर्यंत गोलंदाजी प्रथम याने प्रत्येक मॅच मध्ये, फक्त पहिली मॅच वगळता प्रथम थोडासा खर्चिक ठरला होता, परंतु तदनंतर योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर त्याने आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवले. धावफलक आतापर्यंत 9 या अंकांवर. प्रेक्षक वर्गांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर न जा. मोठा प्रहार. भार्गव पाटील आतापर्यंत शांत होते. महत्वाच्या मॅच मध्ये अगदी त्याच्या बॅट मधनं आलेला हा फ्युरियस फटका, ग्लोरियस स्ट्रोक, 6 धावा षटकार आणि या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर. 2 मॅच मध्ये भार्गवची ती फलंदाजी तशी पाहायला मिळाली नव्हती, कारण की धावसंख्या तेवढ्या फार मोठ्या प्रमाणात नव्हती, कारण की गोलंदाजी अटॅक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टीम 94 कामन या संघाने. परंतु ज्या पद्धतीने स्वतःचं स्टँडर्ड सिद्ध केले ना भार्गवने मागील काही अगदी वर्षामध्ये, ते प्रामुख्य आहे. म्हणूनच व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू नेहमीच आपण पाहू शकलात. दिवाणमान या अगदी गावातून बिलॉंग करतो आणि जिथून अगदी त्याने ठोकलेला हा षटकार म्हणजे तिथून संघर्षाचा शंखनाद आणि रणशिंग फुंकले भार्गव याने सुद्धा की या मॅच मध्ये मी सुद्धा आहे. धावफलक अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. प्रथम पहिल्याच चेंडूवर अगदी षटकार आलाय. पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तो सुसज्जित होईल गोलंदाजी मार्कवर. हलक्याशा हाताने हलकासा चेंडू अगदी आतमध्ये वळाला. बॉडी लाईनला चेंडू अगदी आदळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी डॉट बॉलची सांगता. धावगती आतापर्यंत आहे 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या गेल्यात. ऑन साइडला वळवला गेला. डिक्लेरेशन झोन स्वयंघोषित क्षेत्र आहे आणि तिथे या 2 धावा अगदी मिळतील. दुहेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. टीम 94 कामन आणि एकविरा नायगाव या 2 संघादरम्यान होणारी ही लढत ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत असेल. धावगती आतापर्यंत 17 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. भार्गव असेल स्ट्राइक एंडला फलंदाज. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा प्रथम सुसज्जित होईल. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओहो, आतमध्ये हलकासा वळाला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालं तडम्यांच्या दिशेने. लॉंग स्टॉप रिझन कडे अगदी चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले ती म्हणजे 18 या अंकांवर. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर येईल. 18 या अंकांवर धावगती. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. 18 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. राहिल अन्सारी अगदी आपण पाहू शकाल स्ट्राइक एंडला एक मोठा फटका आला राहिलच्या बॅटमधनं. उर्वरित काही चेंडूवर मात्र तो अटॅक कायमस्वरूपी ठेवेल का टीम 94 कामन संघ हे सुद्धा पाहणे योग्य. ऑन साइडला वळवलंय. स्लॉक केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे समीर त्या दिशेने चेंडूला चांगल्या पद्धतीने अगदी फील्ड केलंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही अगदी या स्कोर कार्डवर येईल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन अ कार्ड. 19 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या गेल्यात. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. अगदी फक्त आणि फक्त सिंगल धाबेवरच समाधान व्यक्त करावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. या शेवटच्या अंतिम चेंडूवर पाहूया भार्गव पाटील कशा पद्धतीने खेळ आकारेल.
मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. क्या बात आहे यार, फ्रंट फुट वर आले आणि चेंडूला मात्र सरळ फेकून दिलं. वाईड डिश लॉंग ऑफ, सीमारेषा पार. दर्जेदार स्ट्रोक, या इव्हिनिंग सेशन मधील सर्वात सुंदर फटका. पहा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल इनसाइड रो आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांकरिता. मॅग्निफिसंट हिट बाय भार्गव पाटील. म्हणून म्हटलं की या मॅच मध्ये भार्गवने आपलं अस्तित्व दाखवले की मी सुद्धा आहे या मॅच मध्ये, आणि त्याने खेचलेला हा उत्तुंग फटका आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या अंकांवर. आता धावसंख्येला आकार आलाय. सुरुवातीमध्ये थोडंसं अगदी आपण पाहू शकलात अनिकेत गोलंदाजी धारदार राहिली, परंतु प्रथम याचा षटकाराने सुरुवात केली या षटकाची आणि अंजाम सुद्धा षटकारानेच अगदी पाहायला मिळाला. निमेश आहे या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकलात. निमेशाने मागील सामन्यामध्ये थोडासा खर्चिक ठरला होता, परंतु या मॅच मध्ये त्याचं अस्तित्व सुद्धा फार महत्वाचं असेल. धावगती आतापर्यंत 25 या अंकांवर, 25 रन्स ऑन अ कार्ड, 25 धावा या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम सामना, पहिला दिवस वसई बेनापट्टी या संघाच्या नावे, कालचा दिवस संतोष भवन या संघाच्या नावे, तर आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे जाईल हे सुद्धा पाहण्यायोग्य आहे. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ओहो, बॉडी लाईनला हलकासा चेंडू आदळला गेला. आता इथून जेवढे जास्तीत जास्त चेंडू मात्र निर्धाव जातील ना, तेवढं एक दबाव अगदी निर्माण होईल टीम 94 कामन या संघाकरिता. आता इथून पहिला चेंडू तर योग्य त्या पद्धतीने हाताळला. ठाऊक आहे की त्याची ती ताकद आहे, ती बॉटम हँड आहे. जर त्या रेंजमध्ये चेंडू आला तर तो नक्कीच लांबचा पल्ला गाठताना पाहायला मिळेल. अगदी यावेळेस आपण पाहत आहे योग्य त्या पद्धतीने ही गोलंदाजी हाताळली. 25 या अंकांवर धावगती ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, यावेळेस थोडंसं चेक केलं, धाव घेण्याचा प्रयत्न, एक एंडने क्रीज सोडले. काय घटित होईल आता? फलंदाज कुठला तरी बाद आहे, परंतु कुठल्या फलंदाजाला बाद व्हायचं आहे आता ते पाहू शकाल. चित्र दिसते की राहिल अन्सारी याला बाद व्हायचं आहे की भार्गव याला बाद व्हायचं आहे. आता काय दृश्य असेल हे सुद्धा पाहणे योग्य. चला, जवळ येऊ नका प्लीज. पंच जो काही निर्णय आहे ना तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस पंच, क्रॉस झाला नव्हता. अगदी इथून आपण सुद्धा चेक केलंय. पंच विश्वनाथ, क्रॉस झाला नव्हता आणि त्या अगोदर चेंडू स्टंपला लागलाय. सो आपण तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. कुठला फलंदाज बाद आहे? यस, राहिल याला बाद व्हावं लागेल. थँक्यू. चला सोहेल, आपण विनवणी करतो, मॅच ऑन करायची प्लीज. यस, परिपूर्ण रिप्ले मध्ये सुद्धा आपण पुन्हा एकदा बघू शकता. सावली क्रिएशनच्या माध्यमातून तो रिप्ले अगदी पुन्हा एकदा टाकला जातोय. पाहूया, अगदी अकुटप्याची लेंथ होती जो परिपूर्ण मिस केला. थेट आपण लाईव्ह प्रक्षेपणमध्ये जाऊन ते पाहू शकाल. क्रीज सोडली गेली, क्रॉसिंग ती फार महत्वाचं होतं आणि तत्पूर्वी अगदी चेंडू लागला होता स्टंपला. अगदी क्लीन अँड नीट अगदी आपण पाहू शकाल. दूध का दूध और पाणी का पाणी. नव्याने बॅटर अतुल याला अगदी आपण पाहत आहे. आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने. धावफलक अगदी जाग्यावर स्थिर आहे 25 या अंकांवर. विकेट मिळाले, विकेट मिळाल्यानंतर तो कॉन्फिडन्स लेवल त्या पद्धतीने पाहायला मिळतोय की नाही हे सुद्धा पाहणे योग्य आहे. थोडीशी घाई करा. अगदी आपण पाहता या संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम प्रेक्षक राज अगदी एकवटला या मॅचचा आस्वाद घेण्याकरिता. संध्याकाळचं सत्र आहे म्हणून संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी तेवढ्या धावा या कितपर्यंत पोहोचल्या जातील हे सुद्धा पाहणे योग्य आहे. गोलंदाजी तर आतापर्यंत धारदारच राहिले, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा अगदी आपण पाहता टीम 94 कामन संघ प्रयत्न करतोय की ते एक चांगली धावसंख्या जी मात्र उभारली जाईल. 25 या अंकांवर आतापर्यंत धावफलक 2 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा वेळ जास्त घेत आहे, प्लीज मॅच ऑन करा. अतुल याला अगदी आपण पाहताय. आता इथून अगदी पाहायचं झालं तर अतुलला बाद व्हावं लागेल. भार्गव याला स्ट्राईक घ्यायची होती आणि अखेरकार ती स्ट्राईक मिळाली. आता उर्वरित या 3 चेंडू गणिक त्याचा हा खेळ कसा असेल हे सुद्धा पाहणे योग्य. भार्गवने आपल्यातील असलेलं पोटेन्शियल ते मात्र दाखवून दिलं 2 चेंडूंवर. एक फटका अगदी लॉंग ऑनला खेचला गेला, एक फटका अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. ते सर्व काही आपण पाहिलंय, परंतु या 3 चेंडू गणिक ते चित्र कसं असेल हे सुद्धा पाहणे योग्य. अमन जातोय नव्याने बॅटर, तो असेल नॉन स्ट्राईक एंडला. निमेशने मागील षटकामध्ये केलेल्या त्या सर्व काही चुक्या
या षटकामध्ये भरून काढल्यात आणि आतापर्यंत अगदी आपण पाहता ॲक्युरेट षटक हाताळलं, ज्यामध्ये अगदी राहिल अन्सारी याला बाद व्हावं लागलं. अतुल ठाकरे अगदी नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने गेले, त्याला सुद्धा परतीच्या प्रवासाला लागावं लागलं. आता नव्याने फलंदाज जमन असेल, परंतु स्ट्राईक एंडला मिस्टर भार्गव पाटील याला अगदी आपण पाहू शकाल. आता हा गेम प्लॅन कशा पद्धतीने स्थित असेल, निमित्तच्या माध्यमातून कशा पद्धतीने लाईन लेंथ असेल, या सर्व काही गोष्टी सुद्धा अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर निमेश. आखू टप्प्याची लेन, क्या बात आहे यार, शॉर्ट ऑन पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, दिस इज अ डिलाइटफुल, मॅग्निफिसंट. षटकार 6. काय बॅकलिप होती, पापणी लवते ना लवते एवढ्या जोराने बॅट स्विंग अगदी फिरली होती आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांकरिता. महत्वाच्या मॅच मध्ये बडे मंच पे बडा सरपंच भार्गव पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार 6 आणि या 6च्या मदतीने धावफलक अगदी 31 या अंकांवर. या मॅचचा आस्वाद मनोजी मराठे हे सुद्धा घेत आहेत. वेलकम मनी, आपलं सुद्धा स्वागत असेल. एक लेजंड क्रिकेटर, नेहमीच आम्ही त्याला खेळताना पाहिले आणि त्या अगदी या मॅचच्या दिशेने आहेत. 31 या अंकांवर धावफलक, 3 गडीच्या मोबदल्यात. काय फटकेबाजी होते अफलातून. आतापर्यंत भार्गवने जेवढे स्ट्रोक खेळलेत ना, त्यामध्ये कॅलिबर आणि टॅलेंट या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निमेश. समोरच्या दिशेने फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. मिस्टामिंग स्ट्रोक त्या दिशेने अनिकेत, तो चुकी करणार नाहीये. त्याच्या हातकंडामध्ये अगदी हा झेल, विकेटचं होईल इथे पतन. अगदी अजून सुद्धा या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू तो येणं शेष असेल. धावगती अगदी आपण पाहू शकाल, जाऊन पोहोचले 31 या अंकांवर 31. मागील सामन्यामध्ये ज्या 33 धावा ज्या परिपूर्ण अगदी चेस केल्या होत्या एकविरा नायगाव या संघाने, अजून सुद्धा या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू येणं शेष आहे. काही या शेवटच्या अंतिम चेंडूवर एखादा चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल का, हे सुद्धा पाहणे योग्य. सोनू नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 31 या अंकांवर धावफलक आतापर्यंत स्थित आहे. चांगली फलंदाजी योग्य त्या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल. भार्गव पाटील याची बॅट चालली, महत्वाच्या धावा त्याच्या बॅटमधनं, वैयक्तिक 24 धावा त्याच्या बॅटमधनं अगदी पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 3 मोठे फटके अगदी त्याच्या बॅटमधनं निघाले. नव्याने बॅटर सोनू आहे. इथून शेवटचा अंतिम चेंडू 31 धावसंख्या ही स्कोर कार्डवर अगदी लागली गेले. टीम 94 कामन हा संघ एकविरा नायगाव या संघाशी अगदी आपण पाहताय झुंज देतोय आजच्या दिवसातील शेवटची अंतिम लढत. ऑन साइडला खेळण्याचा मानस, त्या दिशेने अगदी आपण पाहताय पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. महत्वाच्या या धावा आहेत आणि नक्की सिद्धू याच्या भाषेमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, मुफ्का चंदन घिस मेरे नंदन. 1+2 3 बहुमूल्य धावा या बोनस रूपी अगदी जॉईंट होतील आणि 3 बहुमूल्य धावेच्या मदतीने धावफलक 34 या अंकांवर 34. इथून प्रत्येक धाव ही फार महत्वाची असणार आहे. प्रत्येक धावेगणिक जो संघर्ष चाललाय ना दोन्ही संघादरम्यान, तो फार महत्वाचा असणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू, निमेश गोलंदाजी मार्कवर. आकुटाप्याचे लेन, शेवटच्या अंतिम चेंडूवर बॅटचा हलकासा स्पर्श. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 34 या अंकांवर धावफलक आणि विजयी होण्याकरिता 35 धावसंख्येची इथून गरज ती अगदी असणार आहे. सोनू होते मैदानाच्या दिशेने, अगदी या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता त्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला. विकेट मिळाली इथे. 34 या अंकांवर पहिला डाव समाप्त. 35 धाव्यांचा पाठलाग तो अगदी करायचा, परंतु हा 35 धाव्यांचा पाठलाग तो कशा रीतीने होईल या सर्व काही गोष्टी अगदी ज्ञात असणार आहेत. कारण की समोरच्या संघाकडे सुद्धा गोलंदाजी अटक त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने अतुल ठाकरे यांनी गोलंदाजी केली, भार्गव पाटीलने गोलंदाजी केली आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत जी गोलंदाजी राहिली ना टीम 94 कामन या संघाची, ती सुद्धा पाहणे योग्य आहे. घेऊया क्विक ब्रेक, येऊया मॅचच्या दिशेने. कुठेही जाऊ नका, मॅच हॉट होईल यामध्ये नो डाऊट. VI 11 धानी आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2025.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असेल. 35 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि या 35 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता निमेश आणि सोहेल अशी सलामीबीर जोडी जी मैदानाच्या दिशेने अग्रेसर झाले. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता भार्गव पाटील स्वतःवर जिम्मेदारी घेत आहेत. महत्वाच्या या मॅच मध्ये अगदी धावा बनल्या गेल्यात, म्हणजे ही मॅच रफ अँड टफ होईल नो डाऊट. असं वाटलं होतं की अगदी दीक्षिता 11 वसई संघ ज्याने परफॉर्मन्स आज A1 क्वालिटीचा करून दाखवला, परंतु मी म्हटलंच ना की खेळ कधी बदलेल आणि वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. आता इथून ही सुरुवात कशा पद्धतीची असेल हे पाहण्या योग्य. निमेशला आता ते आपल्या संघाकरिता करून दाखवावं लागेल ज्याकरिता तो ओळखला जातो. या महत्वाच्या मॅच मध्ये त्याचं चालणं हे संघाच्या हिताकरिता खूप महत्वाचं आहे. भार्गव असेल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पाड लाईन, ही जलव्याचा पाड लाईन पनिशमेंटच्या रूपाने खारीज केलं या चेंडूला. मिड विकेट सीमारेषा पार. बहुजन विकास आघाडीच्या षटकार 6च्या मदतीने अगदी खातं सुद्धा ओपन केलं जात आहे. खूप सुंदर पद्धतीचा हा स्ट्रोक होता. अगदी पॅड लाईनला हा चेंडू आणि तिथूनच चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांकरिता. या षटकामध्ये अगदी आपण पाहताय की अतुल ठाकरेला थोडंसं मागे ठेवलं. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी करून दाखवली होती या संपूर्ण दिवसामध्ये, परंतु भार्गवने स्वतःवर जिम्मेदारी घेतली या मॅच मध्ये आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहताय पॅड लाईनला. यावेळेस चांगली लाईन. या लेंथ मध्ये अगदी आपण पाहताय अगोदर चेंडू हाताळायचा होता. ही लेंथ जेवढी अगदी पाहण्याकरिता इझी वाटते तेवढी सोपी नाहीये. ग्रीप बनवावा लागतो या लेंथ करिता. थोडी तरी लेंथ चुकली तर नक्कीच या अगोदर काय घटित झालं ते आपण पाहिलं. 6 धावा या स्कोर कार्डवर अगदी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज भार्गव पुन्हा एकदा सुसज्जित होईल. निमेश स्ट्राइक केंडला बॅटर फिरवलं या चेंडूला. अगदी जवळनं अगदी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आउटसाइड ऑफ ही लेंथ आहे आणि अगदी हा चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकड्यामध्ये वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले, ते म्हणजे 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर ही धावगती. ऑन साइडला आणखी एक तडाखा. बिग ब्लास्ट. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. षटकार 6. क्या बात है यार निमेश. म्हणून मी म्हटलं की बडे मंच पे बडा सरपंच, आणि तोच बनत असताना निमेश अगदी आपण पाहता आतापर्यंतची फलंदाजी ही खामोशी होती. म्हणून आपल्या एखाद्या खेळाडूचे जेव्हा बॅड पॅच चालले असतात ना, तेव्हा तुम्ही त्याला पाठपुरावा करा आणि पाठपुरावा केल्यानंतर काय घडतं हे मैदानाच्या दिशेने निमेशाने दाखवून दिलं. सातत्यपूर्ण खेळ नव्हता, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याची ही इनिंग खूप मायने लागते. 2 मोठे प्रहार आले. धावफलक 13 या अंकांवर 13. भार्गव पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेस ही लेन थोडीशी खेचून घेतली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली आणि एक धाव ती अगदी सहजरित्याने कंप्लीट केले. म्हणजे जो चेंडू निर्धाव निघाला होता त्यावर सुद्धा ही धाव पळून काढले आणि एकेरीच्या मदतीने धावगतीला अगदी आपण पाहताय एक धाव हलकीशी मिळेल. 14 या अंकांवर धावफलक. चेंडूंचा खेळ झालाय तो आहे 4. 14 धावा स्कोर कार्डवर अगदी आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने अगदी 35 धावेंचा पाठलाग होत असताना यशस्वीरित्याने ही सुरुवात. इथून 14 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या गेल्या. तर सोहेल याला अगदी आपण पाहताय बॅटिंग स्टान्सवर आहे. सोहेलने आतापर्यंत काय केले या मैदानावर सांगायची गरज नाही. मोठे फटक्यांकरिता तो ओळखला जातो. ओहो क्लीन बोल्ड. यस्ट्या डिस्ट्रॉय म्हणून बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढतीमध्ये अगदी ही कश्मकश आहे आणि या कश्मकश मध्ये असताना सोहेल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झालाय. विकेटचं होईल पतन. डकवर बाद होऊन अगदी तंबूच्या आशेला 14 या अंकांवर लागलेला हा पहिला धक्का एकविरा नायगाव या संघाला. अगदी जाग्यावरून खेळण्याचे प्रयत्न झाले आणि जिथून डाऊन द लेग ही लेंथ अगदी चेंडूपर्यंत गेले नाही आणि त्याचंच कारण यस्ट्या डिस्ट्रॉय केल्या गेल्या. फलंदाजाला ते बाद व्हावं लागते. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर समीर हा मैदानाच्या दिशेने अग्रेसर होतोय. आणखी एक बिनापट्टीचा दर्जेदार खेळाडू ज्याला अगदी आपण पाहू शकाल तो आता मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना. 14 या अंकांवर धावफलक आहे. 5 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. 35 धावेंचा पाठलाग तो अगदी करायचा आहे आणि हा 35 धावेंचा पाठलाग होत असताना अजून 21 धावेंची गरज ती अगदी असणार आहे. रिक्वायर रन रेट तर आतापर्यंत योग्य पद्धतीने चाललंय. 14 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 21 धावेंची गरज ही अजून सुद्धा असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 13 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. क्या बात है यार. समीरच्या बाट मधनं आकाशाला गवस निघालणारा हा षटकार 6. काय जबरदस्त.
मागे वाट बघितली आणि तदनंतर चेंडूची वाट लावली. अप्रतिम. जेवढा चेंडू उंच गेला ना तेवढाच लांब देखील गेला. जणू काही या चेंडूला पंख लागले की काय. आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचले. 20 या अंकांवर धावफलक. जो फलंदाज आला त्याने षटकाराने आपलं खातं ओपन केलं. म्हणून अगदी हे पहिलं षटक भार्गवला देणं हे तितकंच अगदी सोपं गेलं नाही. कारण की या षटकामध्ये धावा या खोऱ्याने पाहिला. 3 मोठे प्रहार, 20 या अंकांवर धावगती. आता 15 धावेंचं लक्ष ते अगदी समोर असेल. हे जर षटक ताकदीचं राहिलं. अतुल ठाकरे याने आतापर्यंत त्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवले. जर त्याच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर या षटकामध्येच अगदी आपल्याला समजेल की मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल की नाही. अतुल ठाकरे सुसज्ज होईल. निमेश जो 2 षटकाराने आतापर्यंत खेळ करतोय. पहिला चेंडू अगदी आखू टप्प्याची लेन. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाबेचा सहारा आणि 1 फॉर दी ओव्हर असा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. 21 या अंकांवर धावगती. 14 धावेंची गरज अगदी इथून असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. क्रॉस लाईनने खेळण्याचा मानस. इथून सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल इथून एक वेगळा दबाव तो निर्माण करणार आहे. नो डाऊट आतापर्यंत या मॅच मध्ये एकविरा नायगाव संघ अग्रेसर आहे. या संपूर्ण दिवसामध्ये त्यांनी केलेला आज खेळ हा योग्य पद्धतीने. गोलंदाजी चांगली झाली. फलंदाजी आतापर्यंत बहुमूल्य झाली. कॅचिंग ती सुद्धा खूप निर्णायक होती. आणि त्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत अग्रेसर आहे. शरीरापासून दूर टाकण्याचा मानस ज्यामध्ये आता एक्स्ट्राच्या रूपाची जोडणी होईल. याच धावा तुम्हाला कुठेतरी रोखायच्या आहेत. या धावेची जोडणी जी आहे ती कुठेतरी तुम्हाला मात्र डोकेदुखी ठरू शकते. अतिरिक्त धावा. 2 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपाने येत आहेत. धावगती अगदी जाऊन पोहोचले. तेवीस या अंकांवर 23 धावा या स्कोर कार्डवर अगदी आहेत. 11 चेंडू इथून शिल्लक आहेत. अजूनही 12 धावेंची गरज या मॅच मध्ये अगदी अग्रगण्य होण्याकरिता. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. आउटसाइड ऑफ. ओहो नो. या सिच्युएशन मध्ये अतिरिक्त धावा त्या कुठेतरी संघाच्या अडचणीमध्ये वाढ करतात. 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने 24 या अंकांवर धावफलक. 24. 11 धावेंची आता इथून गरज असेल. फक्त आणि फक्त 1 चेंडू षटकातील मात्र तो टाकून झालाय. बॅक टू द बॉलर खेळलाय त्या दिशेने अतुल. जोपर्यंत चेंडूला उचलून पिक करतील 1 धाव रोखू शकत नाही. एकेरीच्या मदतीने धावगती अगदी आपण पाहू शकाल. 25 या अंकांवर आता 10 धावेंची गरज आहे. आणि इथून येणारे चेंडू ते शिल्लक असतील तुमच्याकडे 10. 10 बॉल्स रिमेनिंग म्हणजेच रन बॉल सिच्युएशन. विशाल कोहली आज अगदी खुश आहेत आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवर. ज्या पद्धतीने आज सांघिक खेळ राहिलाय अतिशय सुरेख पद्धतीने. आज पाठीराख्याच्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीची त्यांनी मात्र पाठपुरावा केलाय. इथून एकविरा नायगाव संघ मैदानाच्या दिशेने अग्रेसर आहे. 10 चेंडू 10 धावेंची गरज आहे. आउटसाइड ऑफ. खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा हा फटका अगदी आपण पाहू शकाल. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं गेलंय 2 धावा अगदी त्या निश्चित स्वरूपी मिळतील. आता इथून अगदी 8 धावेंचं लक्ष ते समोर असेल. 1 धावेनिशी अगदी आपण पाहत आहे विजय आणि पराभवचं जे अंतर आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालंय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा आणि तदनंतर या षटकामध्ये आलेला एक्स्ट्रा स्वरूपी धावा. धावफलक 27 या अंकांवर. यावेळेस अगदी आपण पाहू शकाल ही लेंथ चांगल्या पद्धतीने आहे. आउटसाइड ऑफ टाकण्याचा हा मानस यशस्वी होईल. वाईट यॉर्कर अगदी टाकण्याचा हा प्रयत्न डॉट बॉलच्या रूपाने मात्र अगदी आपण पाहत आहे. 8 धावेंची अजूनही गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 8. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. फिरवलं या चेंडूला परंतु फरक पडणार नाहीये. क्या बात यार. निमेशची फलंदाजी अतिशय दर्जेदार. स्कोर इज लेवल नाव. 33 धावा माफ करा. 2 धावेंची गरज ही अजून सुद्धा असणार आहे. काय फलंदाजी राहिली. बॅकफुटला हलकेसे शफल झाले. तदनंतर काय जबरदस्त पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं या स्ट्रोकला. आज ज्या पद्धतीने एकविरा नायगाव डिझर्व करतात आजच्या दिवसातून क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रेसर होण्याकरिता 2 धावेंचं लक्ष.
आणि अगदी इथून पाहायचं झालं तर यस्टॅनच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय, म्हणजेच अजूनही प्रतीक्षा असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 चेंडू गणिक 2 धावेंची गरज ती अगदी असणार आहे एकविरा नायगाव या संघाला क्वालिफिकेशन मध्ये जाण्याकरिता. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिला दिवस आदिवासी एक गाव एक आपण पाहिलं, कालच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ अगदी खेळताना आपण पाहिले. आजचा दिवस अंडर-25 ओपन हाफ अगदी आपण पाहिला आणि उद्याच्या दिवसामध्ये नवोदित संघ ते सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे या स्पर्धेचा. कोण असेल चॅम्पियन बहुजन विकास आघाडी चषकाचा ते सुद्धा पाहायला मिळेल. 2 धावेंची गरज आहे. स्ट्राइक एंडला समीर याला अगदी आपण पाहत आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका हवेमध्ये आणि हा विजयी स्ट्रोक. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा संघ टीम एकविरा नायगाव. ज्या अनुषंगाने ते आज लढले ना ते खूप महत्वाचं होतं, ज्यामध्ये संचित्याचा हातखंडा ती मॅच खूप महत्वाची. निमेश याने केलेला तो या मॅच मध्ये प्रहार आणि तदनंतर झालेली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून त्या सर्व काही गोष्टी आज एकविरा नायगाव या संघाकरिता ओके मध्ये पाहायला मिळाल्या. आणि खरा शिल्पकार या मॅच मध्ये सुद्धा निमेशच्या माध्यमातून गोलंदाजी थोडीशी खर्चिक ठरली, परंतु विथ द बॅटने त्याने आपला हा परफॉर्मन्स योग्य त्या पद्धतीने करून दाखवला. कॉंग्रॅच्युलेशन विशाल कोळी आणि त्यांचा संपूर्ण